सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा या वरीण करावा अवेरू एक वेळ करिया दुःखा वेगळे दुरितांचे जाळे उगवणी आठवीन पाय हा माझा नवस रात्रानी दिवस पांडुरंगा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी चिंतन रूपी सेवेसाठी जो निवडलेला अभंग आहे हा जगद्गुरु जगतमान्य देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महानूर असणारे ज्ञानेश्वर तुकोबराय यांचा हा 4 चरणाचा अभंग असून या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये उभे राहून आपल्या जीवनातली एक छोटस दुःख पांडुरंग परमात्माच्या समोर तुकोबराय व्यक्त करतात. अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हा सर्व मायबापा समोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा भव्य दिव्य स्वरूपाचा हा एक दिवशी कीर्तन महोत्सव काय कारणानं आहे काय निमित्तानं आहे तुम्हा सर्व मंडळीला ज्ञात जरी असलं तरी सांगण्यासाठी तुम्ही मला बोलवलंय बरोबर आहे का नाही. वैकुंठवासी कैलासवासी आमचे समाधान भाऊ सावळे यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या वर्षश्राद्धानिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आहे आणि त्या निमित्तानं तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय. खूप सुंदर चिंतन नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलंय. अगदी थोड्या वेळामध्ये या अभंगाची भूमिका मला तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवायची. थोडं लक्ष द्या फक्त माझ्या कीर्तनाकडे. जेवढा वेळ तुम्ही मला दिला तेवढ्या वेळेत मला तुमच्याकडून फक्त एकच गोष्ट अपेक्षित आहे तिचं नाव आहे शांतता. बरोबर आहे का नाही. व्याख्यान ही पद्धत वेगळी आहे, पुढाऱ्याचं भाषण ही एक पद्धत वेगळी आहे आणि कीर्तन ही पद्धत वेगळी आहे. कीर्तन करत असताना तुम्हा सर्व लोकांचं लक्ष माझ्याकडे केंद्रित करण्यासाठी माझं किती रक्त जळतं हे तुम्ही मला काही जरी दिलं तरी ते नाही परत येऊ शकत. कारण कीर्तनाची एक मर्यादा आहे. खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलं. पहिलं तर आमच्या विवेक भाऊंना आणि राहुल दादाला द्यावे तेवढे धन्यवाद. खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलं. माही भाऊ मला समाधान भाऊचा जास्त काही परिचय आलेला नाही, थोडा आला तोही अण्णामुळे आलेला आहे. त्यांची खूप इच्छा होती की त्यांनी भगवान शंकराचंही मंदिर तिथे त्यांच्या शेतामध्ये बांधलं. त्यांची मनापासून इच्छा होती की पुरुषोत्तम महाराजाचं एकदा कीर्तन झालं पाहिजे. नुसतं माझंच नाही, इंदुरीकराचं कीर्तन झालं पाहिजे, मोठ्या मोठ्या मंडळींचं कीर्तन झालं पाहिजे, एक मोठा सप्ताह आपण ठेवू असं त्यांची इच्छा होती. पण भगवंतानं त्यांची ती इच्छा जिवंतपणे नाही पूर्ण केली. बरोबर आहे का नाही. भगवंताने त्यांची ती इच्छा जिवंतपणे जरी नाही पूर्ण केली तर पुण्यतिथीच्या का निमित्तानं होईना त्यांच्या कीर्तनाचा उत्सव माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. मी भाग्य समजतो. विठ्ठल विठ्ठल या जगाचा एक नियम आहे, या प्रकृतीचा एक नियम, या निसर्गाचा एक नियम आहे. मायबाप थोडं लक्ष द्या फक्त माझ्या कीर्तनाकडे. जो व्यक्ती जन्माला आला त्याला जावंच लागणार आहे, मग तो कोणी असू द्या. जाण्याचा दिनांक वेगळा आहे, जाण्याची तारीख वेगळी आहे, जाण्याचं ठिकाण वेगळं आहे, जाण्याचं कारण वेगळं आहे. पण या मृत्यू लोकाचा एक नेहमी जो व्यक्ती जन्माला आला त्याला जावंच लागतं. बऱ्याचशा ठिकाणी पुण्यतिथीला कीर्तनाला गेले की बरेचसे लोक आम्हाला सांगतात दादा आमच्या वडिलांनी आमच्यासाठी खूप काही कष्ट केले हो, आता त्यांचे दिवस खाण्याचे आले, आमचे वडील आम्हाला सोडून गेले. एक काही सांगतात आई सोडून गेली, दोन काही सांगतात मित्र सोडून गेले, काही सांगतात भाऊ सोडून गेला, काही सांगतात बायको सोडून गेली, काही सांगतात माझा काका मला सोडून गेला. खरं सांगू का तुम्हाला, लक्ष देऊन कीर्तन ऐका. माणसं तुम्हालाही सोडून गेले, माणसं मलाही सोडून गेले, हे जगात विशेषच नाही गाड्यांनो. लोक आजच्या तारखेमध्ये जिवंत आहे हे जगातलं सगळ्यात मोठं विशेष आहे. खरं सांगतोय तुम्हाला. कारण जाणं या निसर्गाचा नेम आहे. लोक म्हणतात लोक करोनानं मेले, अजिबात नाही. लोक करोनानं मेलेच नाही, लोक मरणारच होते, फक्त निमित्त करोनाचं झालेलं आहे. काही लोक सांगतात की लोक कॅन्सरनं गेले, काही सांगतात लोक अपघाताने गेले. अरे देवाला तुम्हालाही घेऊन जाण्यासाठी, देवाला मलाही घेऊन जाण्यासाठी काही ना काहीतरी कारण करावं लागेल का नाही. आता मी तुमच्या समोर उभा आहे, लगेच मरेल का नाही ना. मरण्यासाठी एक प्रक्रिया व्हावं लागेल, मला घाम यावं लागेल, मला चक्कर यावं लागेल, काहीतरी झालं पाहिजेत ना. जाण्याचे कारण वेगळे वेगळे, पण जाणं या निसर्गाचा नेम आहे. कबीर महाराज सांगतात ऐका. आया है सो जाएगा राजा रंक फकीर, कोई सिंहासन चढ़ा कोई बंधा जंजीर.
एक वाक्य बोलू दादा. ज्या विश्व मालकाने हे विश्व निर्माण केलंय, ज्या जगाच्या मालकाने ही पृथ्वी निर्माण केली, एवढं सुंदर हा निसर्ग निर्माण केलाय, तुम्हाला आणि मला जीवन दिलंय, त्या जगाच्या मालकाच्या बापाला जर या मृत्यू लोकाची यात्रा संपून जावं लागली तर तुमचाही बाप तुम्हाला सोडून गेला आणि माझा बाप मला सोडून गेला तर काय नवले महाराज. जगाचा एक नेहमी प्रमाण पहा किती सुंदर आहे. एथ नाही ते पामर जीव किती. जाणं या निसर्गाचा नेम आहे, जाणं या प्रकृतीचा नेम आहे. माझी सर्वांना विनंती गाड्यांनो, जाणं तुमच्याही हातात नाही, जाणं माझ्याही हातात नाही. मलाही माहिती आणि तुम्हालाही माहिती. कीर्तन लक्ष देऊन ऐका. जाणं तुमच्याही हातात नाही, जाणं माझ्याही हातात नाही, पण कसं जायचं हे तुमच्याही हातात आहे, कसं जायचं हे माझ्याही हातात आहे. मगाशी मी फेटा बांधण्याच्या अगोदर एक मुस्लिम समाजाचा व्यक्ती अण्णा मला भेटायला आला होता. रवी भाऊ, तो मुस्लिम व्यक्ती सांगत होता, महाराज मी तुमचा खूप मोठा फॅन आहे. मी ज्यावेळेस गाडी चालवतो त्यावेळेस फक्त तुमचेच कीर्तन ऐकतो, पण मी जिल्ह्यात असून सुद्धा तुमचा नंबर मला भेटला नाही. मी म्हणलं बरं झालं आज भेट तर झाली. वा 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 वा. तो मला सांगत होता म्हणे, महाराज मी मुस्लिम समाजाचा माणूस आहे, पण एखाद्या भावावर जसं एखादा भाऊ प्रेम करतो त्याच्यापेक्षा समाधान भाऊन माझ्यावर प्रेम केलं ही त्यांच्या जीवनातली सगळ्यात मोठी संपत्ती. महाराज एक सांगू तुम्हाला, हजारो लोक दररोज मारतात आणि हजारो लोक दररोज जन्माला येतात. काही काही लोक एवढे करंट्या कपाळाचे की जिवंतपणे त्यांना भाकरी भेटत नाही. काही काहीचं नशीब एवढं खराब आहे की जिवंतपणे त्यांना लेकरबाला बोलत सुद्धा नाहीये. गेल्यानंतर सुद्धा माणसाचं पुण्यतिथी होती, वाढदिवस. वाढदिवस हे माणसाचे होत नसतात, तो तुम्ही केलेल्या कार्याचा गौरव म्हणजे वाढदिवस आहे एक. आणि तुम्ही पुण्यतिथी कोणाचीही होत नाहीये, पुण्यतिथी त्याच लोकांची होती की ज्यांनी या समाजासाठी काहीतरी केलेलं आहे, ज्यांनी या समाजावर उपकार आहे, त्याच लोकांची लोक आठवण करतात. इथं बसणाऱ्या 95% लोकांना माझा प्रश्न आहे, बसणाऱ्या बऱ्याचशा लोकांना तुमच्या पंजोबाचं नाव माहित नाही. एखाद्याला पंजोबाचं असेल तर खापर पंजोबाचं तर कोणालाच माहित नाहीये. खापर पंजोबाचं माहिती आहे, टप्पर पंजोबा तर कोणालाच कळत नाही. मलाच नाही तर तुमचं काय सांगावं काय सांगता येत नाही. बरं टप्पर पंजोबाचं एखाद्याला माहित आलं तर चप्पर पंजोबाचं काही विशेष घेऊ नका. मग ज्या पंजोबाने जमीन कमवली, ज्या पंजोबाने गावामध्ये वतनदारी कमवली, ज्या पंजोबाने गावामध्ये एवढं चांगलं घर कमवलंय, त्या पंजोबाचे फोटो सुद्धा तुमच्या आणि माझ्या घरात नाहीये. एवढे दिवस झाले माझ्या छत्रपती शिवाजी महाराजाला जाऊन, एवढे दिवस झाले माझ्या संभाजी राजांना जाऊन, अहिल्याबाई होळकरांना जाऊन, अजून सुद्धा लोकांचं का त्यांचं पूजन करतात याचं कारण महाराज, हे लोकांनी जीवनभर फक्त स्वतःच्याच रक्ताचा विचार केला. लक्ष देऊन ऐका. ज्या रक्ताने जीवनभर फक्त स्वतःच्या रक्ताचा विचार केलाय, ज्या रक्ताने जीवनभर फक्त स्वतःच्या कुटुंबाचा विचार केलाय, त्या रक्ताचं दुर्भाग्य असं असतं की त्याचं घरचं रक्त त्याची दशक्रियाविधी घालत नाही. पण ज्या माणसाने जीवनभर या देशाचा विचार केलाय, समाजाचा विचार केलाय, तो व्यक्ती शरीर रूपाने जरी महाराष्ट्रामध्ये नसेल, पण हा महाराष्ट्र त्या व्यक्तीला विसरत नाही. या महाराष्ट्राचा काय आहे इतिहास आहे. विठ्ठल विठ्ठल मला जीवन जगण्याचं एक छोटस सूत्र सांगतात, किती गोडे पहा. कबीरा कबीरा हो कबीरा हो कबीरा, कबीरा जब हम पैदा हुए जगह से हम रोए, ऐसी करनी कर चलो जग रोए हम हसे. बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती गाड्यांनो, तुम्ही एवढं चांगलं काम करूच नका की जिल्हा आपल्यासाठी रडल. खूप मोठा आहे आपला बुलढाणा जिल्हा, पर घाटाच्या खाली अर्धा विभाग आहे, घाटाच्या वर अर्धा विभाग आहे, बरोबर आहे का नाही. तुम्ही एवढं चांगलं जगूच नका की जिल्हा तुमच्यासाठी रडल, पण कमीत कमी तालुका रडाव एवढं तर प्रत्येकानं जगलंच पाहिजेत महाराज. आता याच्यापेक्षा अजून किती सबसिडी देऊ तुम्हाला, मी काही सरकारचा मंत्री थोडा सबसिडी द्यायला तुम्हाला. बरं नका का तालुका रडेनं, कमीत कमी आपलं गाव आपल्यासाठी रडाव एवढं तर चांगलं जगाव. बरं नका का गाव रडेनं, कमीत कमी नातेवाईक
काही काही माणसं एवढे वाईट असतात की त्यांचे घरचे त्यांच्या मरणाची वाट पाहतात. काय दिवस महाराज, काय जीवन झालं काही लोकांचं. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, हो राहिला प्रकृती जगामाची, जगामाची राहिला प्रकृती जगामाची. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिला प्रकृती जगामाची, राहिला प्रकृती जगामाची. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. म्हणून असं जीवन जगा की तुम्ही गेल्यानंतर तुमच्या नावाचा सुगंध या महाराष्ट्रात दरवळला पाहिजे. मी दररोज सांगतो महाराज, मानवी देहाला जन्माला आल्यानंतर प्रत्येकाला देव चांगली संधी देत नाहीये. कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्ही चांगलं काम करा, पण ते काम एवढं चांगलं करा की गेल्यानंतर लोकांना हुरहुर वाटली पाहिजे तुमच्या जाण्याची. महाराज मी खरं सांगू तुम्हाला, अगदी एका गरीब कुटुंबामध्ये जन्म झालेला आहे आमच्या समाधान भाऊचा. काही अशी काही लय मोठी परंपरा आहे, काही बाप दादे लय श्रीमंत आहे असं नाहीये महाराज. पेपर वाटण्याचं काम केलेलं आहे, दूध वाटण्याचं काम केलंय, पण एवढ्या गरिबीतून काही काही लोकांच्या जीवनात मरेपर्यंत संघर्षच असतो महाराज, बरोबर आहे का नाही. पण एवढ्या कमी दिवसामध्ये असं क्षेत्र नाहीये की त्या क्षेत्रात त्यांचा मित्र नाहीये महाराज, बरोबर आहे का नाही. आज जर कीर्तनात तुम्ही पाहिलं तर सर्व पक्षीय लोक इथं हजर आहे महाराज, बरोबर आहे का नाही. पत्रकार मंडळी असतील, राजकीय क्षेत्रातले मंडळी असतील. आमच्या रवी भाऊन मग असे सांगितलं की मागच्या मोर्चाला ते हजर होते, बरोबर आहे का नाही. प्रत्येक क्षेत्रातला माणूस त्यांनी जवळ केला. माणूस म्हणून माझं तर त्यांच्या जवळ काही जास्त जाणं झालं नाही, परिचय कमी होता. पण जोही माणूस मला भेटला आज, त्या माणसाने फक्त एवढंच सांगितलं की मैत्री मधला राजा माणूस जर कोण असेल तर समाधान भाऊ होते, बरोबर आहे का नाही. ही त्यांनी त्यांच्या जीवनातली कमावलेली संपत्ती महाराज. जाणं या निसर्गाचा नियम आहे, प्रत्येकाला जावंच लागतं. फक्त जाताना असं जा की तुम्ही गेल्यानंतर तुमची उत्तम कीर्ती या जगामध्ये शिल्लक राहिली पाहिजे. आ उत्तमची बुरे कीर्ती मागे, कीर्ती मागे, उत्तमची बुरे कीर्ती मागे. हा कीर्ती मागे, उत्तमची बुरे कीर्ती मागे, कीर्ती मागे, उत्तमची बुरे कीर्ती मागे. तुका
मरणाची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. उत्तम कीर्ती राहावी असं जीवन प्रत्येकाने जगा. खूप गोड अभंग मी तुम्हा सर्व मायबापांच्या सेवेसाठी घेतलाय. अभंगही मला सोडवायचा आहे. अभंग तुकोबरायचा आहे, 4 चरणाचा आहे. या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय पांडुरंग परमात्म्यासमोर आपल्या जीवनातलं एक दुःख व्यक्त करतात. लक्ष देऊन कीर्तन ऐका. तुकोबराय सारख्या एका महात्म्याच्या जीवनामध्ये, तुकोबराय सारख्या एका वैराग्यवान व्यक्तीच्या जीवनामध्ये, तुकोबराय सारख्या एका साधूच्या जीवनामध्ये असं कोणतं दुःख आलं असावं की ते तुकोबरायला साक्षात पांडुरंग परमात्म्यासमोर व्यक्त करण्याची वेळ आली. दुःखाच्या शास्त्रामध्ये 3 प्रकार आहे. दारिद्र्याचं दुःख आहे, पापाचं दुःख आहे, गर्भवासाचं दुःख आहे. हे 3 नसल कळले तर अजून 3 सांगतो. आध्यात्मिक दुःख आहे, आदिभौतिक दुःख आहे, आदिदैविक दुःख आहे. एवढे दुःख सांगून तुम्हाला दुःख देण्याचा माझा मुळीच हेतू नाही. जसं जमल तसं आपण सांगण्याचा प्रयत्न करू. लक्ष देऊन ऐका. पहिलं दुःख आहे दारिद्र्याचं दुःख. जगद्गुरु तुकोबराय सारख्या महात्म्याच्या जीवनामध्ये, जगद्गुरु तुकोबराय सारखा वैराग्यवान व्यक्तीच्या जीवनामध्ये दारिद्र्याचं दुःख कसं असू शकतं? महाराज, जगद्गुरु तुकोबरायला जसं लोक आम्हाला महाराज म्हणतात, तुकोबरायला महाराज नव्हतं म्हणत. तुकोबरायला लोक तुकोबा शावकार म्हणायचे. काय म्हणायचे? तुकोबा शावकार. 12 गावची जहागिरी होती, 350 एकर जमीन होती. एवढे जगद्गुरु तुकोबराय श्रीमंत होते. त्या काळामध्ये दुष्काळ पडल्यानंतर जगद्गुरु तुकोबरायांनी जेवढा काही समाजाला पैसा वाटला होता तो सर्व वह्या घेतल्या जगद्गुरु तुकोबरायांनी. कुठे नेऊन टाकल्या? इंद्रायणी डोहामध्ये. लोक म्हणतात की या सरकारनं कर्जमाफी केली, त्या सरकारनं. कोणत्या सरकारनं कर्जमाफी नाही केली. पहिली कर्जमाफी जर कोणी केली असेल तर माझ्या तुकोबरायांनी केलेली. महाराज, कोणी केलेली आहे? तुकोबरायांनी केलेली. मग तुकोबराय सारख्या व्यक्तीच्या जीवनामध्ये दारिद्र्याचं दुःख कसं असू शकतं? तुकोबरायच्या गाथ्यामध्ये एक अभंग आहे, घरी गेल्यानंतर वाचा. याती शूद्र वैश्य केला व्यवसाय, आधी तो हा देव कुळपूज्य. नये बोलो परी पाळीले वचन केली, याचा प्रश्न तुम्ही संती. दुष्काळे आटीला द्रव्य नेला, मान श्री एकांना न करता मेली. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरायांनी स्वतःचा जीवनपट समाजासमोर ठेवला. ज्या महात्म्याची पाटीलकी गेल्यानंतर तो महात्मा म्हणतोय बरं झालं 1. ज्या महात्म्याची शावकारकी गेल्यानंतर तो महात्मा बरं झालं म्हणतोय 2. ज्या महात्म्याची बायको अन्न करता मिली तरी तो महात्मा म्हणतो बरं झाले देवा, निघाले दिवाळे, बरी या दुष्काळे पीडा गेली. मग तुकोबराय दुष्काळ पडल्यानंतर बरं झालं म्हणतात. विठ्ठल 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 लक्ष देऊन ऐका. छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा ज्या महात्म्याचा शिष्य असेल त्या महात्म्याच्या जीवनामध्ये दारिद्र्य कशी येऊ शकते? महाराज, शक्यच नाहीये. लक्ष देऊन ऐका बरं. साधा तालुक्याचा आमदार जर आपल्या ओळखीचा असला तरी आपण कोणाच्याही जमिनीवर कब्जा करतो, राहुल भाऊ. बरोबर आहे का नाही? ऐका नाही, उदाहरण सांगतो मी, तुम्ही त्यांच्याकडे नका पाहू, माझ्याकडे पहा. मला आनंद आत्ता कुठं मला हे जिल्ह्यातले पुढारी ओळखायला लागले, पुरुषोत्तम आपल्या जिल्ह्यातला आहे म्हणून. बरोबर आहे का नाही? आपला जिल्हा तसा महाराष्ट्रात 1 नंबरचा जिल्हा आहे महाराज, खरं सांगतो तुम्हाला. फक्त आता काही गोष्टीमुळे थोडंफार बघा ना तुम्ही, छत्रपती सारखा एवढा तेजस्वी राजा सुद्धा या जिल्ह्यानंच महाराष्ट्राला दिला, हे सुद्धा विसरून चालणार नाही महाराज. खरं सांगतो तुम्हाला, जगातील एकमेव देवस्थान आहे आपल्या बुलढाणा जिल्ह्याचं, ते म्हणजे शेगाव गजानन महाराज संस्थान. अख्ख्या जगानं त्या संस्थांचा आदर्श घ्यावा. विठ्ठल विठ्ठल छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा ज्या महात्म्याचा शिष्य असेल, छत्रपती शिवाजी महाराज तुकोबरायच्या कीर्तनाला जाऊन बसतो, त्या तुकोबरायच्या जीवनामध्ये दारिद्र्याचं दुःख कसं असू शकतं? शक्यच नाही महाराज. काही लोक म्हणतील जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनामध्ये पापाचं दुःख अजिबात नाहीये. पापाच्या आणि पुण्याच्या पलीकडे गेलेली जी व्यक्ती, तिचं नाव आहे साधू. झुंजारते एक विष्णुदास जगी, पाप पुण्यांगे न टळे त्या. दुसरं प्रमाण घ्या. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागोने दीपाप पुण्य अंगा. मग जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनामध्ये दारिद्र्याचं दुःख नाही 1. जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनामध्ये गर्भवासाचं दुःख नाही 2. गर्भवासाचं दुःख तुम्हाला नाही मला काय सांगू. गर्भीची यातना मज भोगिता नारायणा मांस मळमूत्र जाना तुझं क्षणोक्षणा ध्यात असे. पण तुकोबरायच्या जीवनामध्ये ते दुःखही नाही, गर्भवासी दुःख नाही येता जाता, हृदयी असता नाम तुझे. मग काव महाराज,
हे 3 दुःख जर जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनामध्ये नाही, मग तुकोबराय देवाला म्हणतात तरी कसं, देवा माझ्या जीवनातलं दुःख कमी कर, लक्ष देऊन ऐका. तुकोबराय सांगतात, देवा तुझ्यासाठी सर्वस्वाचा त्याग केलाय, तुझ्यासाठी सर्वस्वाचा त्याग केला. बायको अन्न करता मेली तरी तुझा परमार्थ नाही सोडला, तुझं देवदेव नाही सोडलं. आणि एवढं सगळं काही करून दिवसांदिवस तुझ्या आणि माझ्या मधलं अंतर वाढत चाललंय. काय चाललंय? वाढत चाललंय. आणि या अंतर वाढण्याचं कारण जर काय असेल तर जाळं आहे. काय? जाळं. जाळं या शब्दाचा अर्थ तुम्हाला सांगू. जाळं म्हणल्यानंतर प्रत्येकाच्या डोक्यात टूप पेटी की मासेमारी धरणात घेऊन जातात जाळं, त्याला म्हणतात जाळं. नाही नाही नाही, पारधी समाजाचे लोक जंगलामध्ये हरणी पकडण्यासाठी लावतात, त्याला काय म्हणतात? ते जाळं नाही सांगायचं मला तुम्हाला. जाळं या शब्दाचा अर्थ आहे ममत्व. जाळं या शब्दाचा अर्थ काय आहे? ममत्व. नको त्या गोष्टीला आपलं म्हणलं की दुःख सुरू होतं महाराज. नको त्या गोष्टीला आपलं म्हणलं की दुःख सुरू होतं. भागवतामध्ये आत्मदेवाला गोकर्णाने जो उपदेश केलाय तो जाळ्या संबंधानीच आहे. पिताश्री देहेस्ति मंसृतरे भीमतीम तेजत्वम जाया अशुतादिषु सदा ममता विमुंच पश्चा निशम जगती दक्षिण भंग निष्ठम वैराग्य राग रसिको भव भक्ती निष्ठा. संस्कृत श्लोक नसल कळत तर मराठी सांगतो. माया विघ्ने भ्रमला खरे म्हणता मी माझे निगरे, हे तो संपत्तीचे वारे साचो कारे जाईल. सोपं उदाहरण सांगतो. माईकवाले दादा नाव काय तुझं? अमोल. अमोल, एक छोटासा प्रश्न आहे, फक्त माया सांगतोय तुम्हाला. अमोल हा माईक सजीव आहे का निर्जीव रे? बोल बोल, घाबरू नको ना. निर्जीव आहे, बरोबर आहे का नाही? आता आपण कीर्तन संपलं, सगळे जण घरी गेले, आणि अमोलनं जर हा माईक 4 महिने इथं ठेवला तरी हा माईक बिचारा हलणार नाही आणि डोलणार सुद्धा नाही. पण आता कीर्तन संपलं, काही लोक दर्शनासाठी आले आणि त्यांच्या हातातून हा माईक खाली पडला, त्याचं पुढचं टोकन फुटलं. आणि टोकन फुटल्यानंतर मॅकॅनिकलनं खर्च सांगितला 2000 रुपये. किती खर्च सांगितला? 2000. एकदम प्रॅक्टिकली बोलतोय तुम्हाला, लक्ष देऊन ऐका. निर्जीव माईक आहे. माईक कसा आहे? निर्जीव आहे. त्याला काही घेणं देणं नाही, त्याला अमोलशी घेणं देणं नाही, त्याला महाराजाशी घेणं देणं नाही, त्याला कोणाशीच घेणं देणं नाही. त्याला थंडी वाजत नाही, त्याला गरमी होत नाही, त्याला स्वेटरची कशाचीच नाही. तो नुसता भरून राहतो, बरोबर आहे का नाही? निर्जीव येतो. पण हा माईक जर माझ्याकडून खाली पडला आणि तो फुटला आणि त्याला 2000 रुपये खर्च आला, खरं सांगा दुःख माईकला होतं का अमोलला होतं? कोणाला होतंय दुःख? अमोलला. अमोलनं फक्त जीवनामध्ये एकच चुकी केली भाऊ. अमोल काय म्हणला? हा माईक माझा आहे. काय म्हणला अमोल? जिथं माझं आलं तिथं दुःख सुरू होतं. मग बसणाऱ्या मंडळीला एवढीच विनंती आहे, निर्जीव माईक बंद पडला तर अमोलला दुःख होतंय, ते बी सजीव अमोलला. मग खरं सांगा, सजीव बायको आजारी पडल्यानंतर आपली काय परिस्थिती होत असेल महाराज? नको त्या गोष्टीला तुम्ही आपलंसं म्हणलं की दुःख सुरू होतं. हल्ली तेच झालेलं आहे महाराज. नको त्या गोष्टीला आपण आपलं म्हणतोय. काय झालंय माहितीये का? लोकांच्या अपेक्षा खूप वाढलेल्या आहे. अपेक्षा वाढल्या की दुःख सुरू होतं महाराज. एक काळ असा होता की त्यावेळेस लोकांना खायला भेटत नव्हतं तरी लोक समाधानी होते. आता कीर्तनाच्या माध्यमातून काही काही लोकांच्या घरी जाण्याचा प्रसंग येतो, त्यांचं घर पाहायला 2 तास लागतात. 50 कोटीची हवेली, घरामध्ये 2च लोक, विठ्ठल रुक्मिणी, पुंडलिक सुद्धा नाही. चहा पाजायला माणूस नसतो महाराज. नेमकं दुखणं काय लोकांचं कळत नाही. ज्याच्याकडे पैसा नाही तोही दुःखी आहे, ज्याच्याकडे तो त्याच्यापेक्षा दुःखी आहे, जो सत्तेत नाही तोही दुःखी आहे, आणि काही काही सत्तेत असून सत्ता कधी जाईल तेही दुःखी आहे. सगळे दुःखीचे नो. नेमकं काय चाललं काही कळत नाही. ज्याचं लग्न झालं तोही टेन्शन मध्ये, आणि ज्याचं होत नाही तो त्याच्यापेक्षाही टेन्शन मध्ये. नेमकं करायचं काय? दुःख काय झालंय माहितीये का? कामापेक्षा अपेक्षा वाढल्या लोकांच्या. माझ्याकडे जर 2 व्हीलर असेल ना, तर 2 व्हीलरवाल्या माणसानं कधीच 4 व्हीलरवाल्याकडे बघायचं नाही. 2 व्हीलरवाल्याने छोट्या माणसाकडे पाहायचं. अरे हा तर कीर्तनाला पायी चालला साला, आपण तर वजनात चाललो, बरोबर आहे का नाही? पण 2 व्हीलरवाल्यानं का 4 व्हीलरवाल्याकडे बघितलं की दुःख सुरू होतं, बरोबर आहे का नाही? मी त्या दिवशी घरी बसता रे, आता रात्रभर प्रवास करावा लागतो, मग युट्यूबवर त्या दिवशी त्या नीता अंबानीचं पाहत होतो. राहुल भाऊ, मी काय बाई महाराज, ती 3.5 लाखाचा चहा पिती हो अण्णा, 3.5 लाखाचा. काय असेल त्या चहामध्ये काही माहित नाही. आपल्या बाया तर 10 वेळेस एकाच पत्तीत उकळतात. त्यांची ना आपली बरोबरी कशी होणार महाराज? आपण नाही विचार. ती एकदा साडी घातली की परत घालत नाही. 350 कोटी रुपयाचा मोबाईल आहे, तिच्याकडे प्रॉपर्टी, तिनं काय घालावं काय नाही घालावं तो तिचा व्यक्तिगत प्रश्न आहे, बरोबर आहे का नाही? मग आपण जर तिचा विचार केला तर जमल का? नाही नाही नाही. माणसानं संसार करत असताना आपल्यापेक्षा मोठ्या माणसाकडे पाहायचंच नाही, आपल्यापेक्षा छोट्या माणसाकडे पाहायचं. आनंदात संसार चालेल. पण परमार्थाचं उलट आहे. परमार्थात आपल्यापेक्षा मोठ्या माणसाकडे बघायचं, मग परमार्थ आदर्शवान होतो महाराज. जीवनामध्ये आदर्श ठेवत असताना आपल्यापेक्षा छोट्या माणसाचा आदर्श कधीच ठेवायचा नाहीये. आपल्यापेक्षा महान व्यक्तीचा आदर्श ठेवायचा. नुसता आदर्श ठेवायचा असं नाहीये, त्यानुसार जीवनाचं मार्गकरण सुद्धा करायचं. आपण रस्त्याला नाव मोठ्या मोठ्या लोकांना पुढे गेले त्यांचा शोधित मागे
माया विगणे भ्रमला खरे, म्हणता मी माझे निघरे, येतो संपत्तीचे. ज्या गोष्टी जाणाऱ्या आहेत त्याच्याविषयी जास्त माणसाचं ममत्व आहे. धनानी भूमोपश्वस्य गोष्टी नारी गृहद्वारी जन स्मशाने, देहेश्चितायाम परलोक मार्गे कर्मानुग गच्छति जीव एका. मी नेहमी सांगत असतो, तुम्ही ज्या जीवनामध्ये जगत आहात त्या जीवनामध्ये समाधानी राहा. लोकांची काय मेमरी झाली मला काही कळत नाही महाराज. महाराष्ट्रभर फिरण्याचा प्रसंग येतो, लोक संपत्तीचा सत्तेचा एवढा माज करतात महाराज. मला एक कळत नाही, कोरोना नावाची बिमारी तुम्हाला मला एकदम चांगला धोक्याची घंटा वाजून गेली. त्याच्यातून जे लोकांनी आदर्श घेतला ते या फालतू गोष्टीत पडणारच नाही महाराज. अरे हजार 2-2 हजार कोटीचे मालक असताना डॉक्टरला विनंत्या करत होते, डॉक्टर साहेब वाचवा माझ्या घरच्यांना. नाही जमलं महाराज. तुम्ही ज्या परिस्थितीमध्ये त्या परिस्थितीमध्ये समाधानी राहा. भ्रम सोडून द्या महाराज. काही लोक तर बोलता बोलता सांगतात, महाराज मी जर मेलो ना तर असं समजा आपल्या बुलढाणा जिल्ह्याचा परमार्थच पडला, तू मरून बघ ना एकदा. असं बोलतो तो लोक. मला एक सांगायचंय, पूर्वीचे वयस्कर लोक म्हणायचे इंदिरा गांधी गेल्या भारताचं कसं होईल. काही झालं नाही महाराज भारताचं. इंदिरा गांधी गेले तर सोनिया गांधी आलाच ना, भारत का बंद पडला का. सोनिया गांधी गेले, मोदी साहेब आले, तेही उद्या जाण्याची वेळ आलेली. कोणीतरी येणारच आहे ना. या जगाचा एक नियम आहे ज्याच्यात नित्य बदल होतो. जिथं कोणा वाचून काही राहत नाही त्याला जग म्हणतात. एक मनुष्य खादीचे कपडे घालून स्मशानभूमीतून चालला होता. थोडं लक्ष द्या माझ्या कीर्तनाकडे. एक माणूस खादीचे कपडे घालून स्मशानभूमीतून चालला होता आणि त्याच्या पायाला एक हाडूक टोचलं आणि त्या हाडूक त्याला सांगत होतं, ए वेड्या ऐक, एक दिन निकले सैर करणे मन में काही अरमान थे. काय गोड बोलत होतो ते हाडूक. त्या माणसाला सांगत होतं, वेड्या ऐक, एक दिन निकले सैर करणे मन में काही अरमान थे, एक तरफ हरियाली थी और एक तरफ स्मशान थे, अरे पैर के तले छुपी हड्डी हड्डी के ये बयान थे, अरे चलने वाले चल संभल कर हम भी कभी इंसान थे. वेड्या तू जेवढ्या वजनात फिरतो तसं मी दिवसातून 4-4 खाद्या घालायचो. माझी बी माती झाली. काय लोकांच्या मनामध्ये काय गोंधळ चालला काही कळत नाही. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, तुम्ही ज्या परिस्थितीमध्ये आहात ना महाराज त्या परिस्थितीमध्ये समाधानी राहा. जे चाललंय ते देवाच्या सत्तेने चाललं. अरे तुमच्या सत्तेनं बायको भेटत नाही तर बाकी काय भेटणार आहे महाराज. आपल्या सत्तेनं आपले पोरं चालत नाही, बायका चालत नाही, भाऊ चालत नाही. जग काय तुमच्या सत्तेने चालणार आहे. ताण नका घेऊ. मी तर नेहमीच सांगत असतो, कोणे दिवसी बैसोनी हातीवर हो, कोणे दिवसी पालकी सुभेदार, कोणे दिवसी पायाचा चाकर, चालत जावे चालत जावे. अरे एक दिवस तुमच्या जीवनामध्ये असं येईल की सोन्याच्या सिंहासनावर लोक तुम्हाला बसवतील. पण एक दिवस तुमच्या जीवनामध्ये असं येईल की पायी चालताना तुमच्या पायामध्ये चप्पल सुद्धा नसेल. त्यावेळेस घाबरू नका. सोन्याच्या सिंहासनावर सुद्धा माझ्या भगवंताच्या कृपेनंच तुम्ही बसलेले आहात आणि पायी सुद्धा चालत आहात. ती सत्ता सुद्धा माझ्या देवाचीच आहे. असं जर तुम्ही समजले तर जीवनामध्ये समाधान आहे. काही लोक म्हणतात समाधान काय आहे. समाधान थांबण्यात आहे. समाधान कुठे आहे. थांबण्यात आहे. दशरथाचा एक केस पांढरा झाल्यानंतर दशरथाने प्रभू रामचंद्राला रामगादी दिली. आपलं टक्कल पडलं तरी घर सोडत नाही आपण.
शेवटी लोक आम्हाला म्हणतात महाराज आमच्या म्हाताऱ्याला जाऊ पंढरपूरला घेऊन. कसं घेऊन जाता? 65 वर्षाचा मनुष्य जर सरकारला चालत नाही तर महाराज लोकांना पाटकुळी घेऊन फिरायचा का? तो नेमका फिरायचा कशासाठी? 65 वर्षाची तुम्ही झाले की सरकार सांगतं, सरकार म्हणतो तुम्ही घरी बसा, ताण नका घेऊ, फुकट एसटीने प्रवास करा, फुकटचं पेन्शन घ्या, फक्त त्रास देऊ नका. एक कालावधी महाराज जीवनामध्ये जव हे सकळ सिद्ध आहे. हात चालावया पाये तव तू आपले सोहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको. परमार्थ असो, व्यवहार असो, राजकारण असो, तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. छत्रपती शिवाजी महाराजांनी क्रांती म्हातारपणात नाही गेली. स्वामी विवेकानंदांनी भारत जो भ्रमण केला तो वयाच्या 16व्या वर्षी. छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जो जिंकला तो वयाच्या 16व्या वर्षी. अखिल विश्वाला शांतीचा संदेश दिलाय. ज्ञानोबरांनी वयाच्या 16व्या वर्षी महाराज त्यांनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहून टाकली, सांगितली. आपण 80 वर्षाचं झालो तरी आपल्या ज्ञानेश्वरी अजून वाचता नाही आली महाराज. याच्यापेक्षा दुर्भाग्य तुमचं आणि माझं काय असेल. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे. तुकोबराय सांगतात देवा तुझ्या आणि माझ्या मधलं जे अंतर आहे त्या अंतरला कारण फक्त जाळ आहे. तुकोबराय सांगतात असं नाही. गवळणीचं सुद्धा भांडणे गवळणी देवाला सांगतात ऐक. याचे लागी होते जियेले भोग, याचे लागी होते जियेले भोग, लागी हो केले नानायाग, लागी हो केले नानायाग, लागी हो अष्टांगानी योग, लागी हो तुझ्यासाठी आम्ही काय नाही केलं. खरं सांगू का महाराज, तुझ्यासाठी सर्वस्वाचा त्याग केला. याचे लागी हो ते जियेले भोग, तुझ्यासाठी केले ना. अरे तुझ्यासाठी तीर्थाटन केलंय, तुझ्यासाठी मंत्र जप केला. याचे लागी हो मंत्र जप केला, याचे लागी हो वेदांत पाहिला. आणि एवढं करून जर तू आमची कृपाच आमच्यावर होत नसल. तुकोबरायच्या गाथ्यामध्ये एक प्रकरण आहे, धमकी प्रकरण म्हणतात त्याला. काय म्हणतात? धमकी प्रकरण. आपण जसं एखाद्या माणसाला धमकी देतो, ए तू ऐकतो का नाही माझं, नाही तर तुझी माझ्याशी गाठ आहे, तसं तुकोबराय सांगतात ए देवा अबे तू कसा आहे आम्हाला माहिती बे. काय म्हणतात तुकोबराय? अबे तू दिसायला एक नंबरचा काळा आहे तरी आम्ही लोकांना सांगतो राजस सुकुमार मदनाचा पुतळा. अभि तू दिसायला काळा असून आम्ही लोकांना गोरा सांगतोय. आमचा जगाचा मालक, आवडे हे रूप पाहता श्रीमुख, सगळं तुझं वर्णन करतो. देवा एक नंबरचा चोट्टा आहे बे तू. तुकोबरा देवाला सांगतात एक नंबरचा चोट्टा आहे, चुरा चुरा कर माखन खाया. तरी आम्ही लोकांना काय सांगतो माहितीये का? उदार तो हरी ऐसी कीर्ती चराचरी, अनंत हे थोरी गरजता ती पोवाडे. खरं सांगू का महाराज, भगवंत आहे म्हणून भगवंताला किंमत आहे असं नाहीये. संत आहे म्हणून भगवंताला किंमत आहे महाराज. तुम्ही सर्व राजकीय क्षेत्रातले मंडळी इथं बसलेले आहात. तुम्ही आमदार आहेत म्हणून तुम्हाला किंमत नाही. तुम्ही जिल्हा परिषद सदस्य आहे म्हणून तुम्हाला किंमत नाही. तुम्ही खासदार आहे म्हणून तुम्हाला किंमत नाहीये. तुमच्या कार्यकर्त्यामुळे तुम्हाला किंमत आहे महाराज. कारण की तुम्ही कसे आहात हे समाजापुढे जे सांगतात ते कार्यकर्ते सांगतात ना महाराज. एक माणूस प्रत्येक ठिकाणी जाऊ शकत नाही. तुकोबरा देवाला सांगतात अबे देवा तू काळा आहे ना रे. बर तू जर म्हणशील मी लय उंच कुळामध्ये, तुझं काय देवा आम्हाला माहिती. कोणी म्हणे देवकीचा, कोणी म्हणे वसुदेवाचा. तू असा असून सुद्धा आम्ही तुला सांगतो मग एवढं तुझ्यासाठी आम्ही करतोय, मग आमची काय अपेक्षा आहे? काहीच नाही. आमुची भावे तुझं देव पण ते का विसरू ना. समर्थासी नाही उपकार स्मरण दिले आठवण वाचून या. देवा अपेक्षा फक्त एवढीच आहे
की तू आम्हाला प्रेम सुख द्यावं. काय द्यावं? प्रेम सुख द्यावं. देवा, रात्रंदिवस तुझं सेवा करून, तुझे चिंतन करून जर आमच्या जीवनामध्ये तू दिवसांदिवस दूर जात असेल तर हे दुःख जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनामध्ये होतं. आणि ते तुकोबराय देवाला सांगतात, पांडुरंगा ऐक, एवढं दुःख माझ्या जीवनामधून दुःख वेगळं कर, ही विनंती तुकोबराय अभंगाच्या. एक वेळ तरी या दुःखा वेगळे, 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 वेळ तरी या दुःखा वेगळे, पुरीचाचे झाले उगवणे, नाचे झाले उगवणे, आठवीन पाय आम्हाला नवसे, आठवीन पाय आम्हाला नवसे, आम्हाला नवसे. जगद्गुरु तुकोबराय देवाला सांगता, देवा माझ्या जीवनातलं दुःख कमी कर. एक वेळ करी या दुःखा वेगळे, दुरितांचे जाळे उगवणी. जे जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनामध्ये दुःख होतं ते तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये नाहीये. तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये कशाचं दुःख असेल काही सांगता येत नाही. किती देव हुशार आहे महाराज. मी तर कधी कधी देवाला सलाम करतो, देवा तुझ्यासारखा बुद्धिमान जगात कोणीच नाही महाराज. देवानं जगातल्या प्रत्येक माणसाला अपूर्ण ठेवलेलं आहे महाराज, परिपूर्ण कोणालाच ठेवलेलं नाहीये. लता दिदींसारखी गायिका या जगाच्या पाठीवर परत जन्माला येणारच नाही महाराज. 98 वर्ष जगली ती माय माऊली, पण कंठामध्ये सरस्वती होती महाराज. बरोबर आहे का नाही? एवढं सुंदर गाणं होतं, पण जेवढं सुंदर गाणं होतं तेवढं सुंदर रूप नव्हतं महाराज. ज्यांना रूप दिलं त्यांना गुण दिला नाही, काही ना गुण दिला पण रूप दिलं नाही. काही काही आभागी असे एक आडवान शेत खाल्लं पापना पुण्य, रूपही नाही आणि गुणही नाही. बरोबर आहे का नाही? मला अनुभव येतो. मी कधी कधी विचार करतो, देवासारखा बुद्धिमान कोणीच नाही. जगातले जेवढे काही श्रीमंत आहे ना महाराज, पॉलिटिक्स घ्या, उद्योगपती घ्या, मोठे मोठे बिझनेसमॅन घ्या, जगातले जेवढे काही श्रीमंत लोक आहेत त्यांना कोणालाच पोरं नाही, प्रत्येकाला पोरी आहे. नाव सांगू तुम्हाला, तुम्ही घरी जाऊन पहा. प्रॉपर्टी एवढी आहे की वारसदार कोणी नाहीये. काय देवाची बुद्धी बघा ना महाराज. महाराष्ट्र बसून खायला एवढ्या एवढ्या प्रॉपर्टी काय काय लोकांकडे, पण आग लावायला पोरग नाहीये. आणि तुम्ही शेगावच्या प्लॅटफॉर्मवर जा ना, तिथं भिकारी पामा, वर्षाला एक एक पोरग महाराज. पोरं बी एवढे गुडगुडीत, ना त्यांना डेंगू होत ना त्यांना कोरोना होत. अहो महाराज, डेंगू सुद्धा त्यांना चावताना विचार करतो, याला जर चावलं तर आपल्याला काहीच होणार नाही. अवघड आहे ना महाराज. नालीत झोपतात ते. अहो कशाचा कोरोना आणि कशाचा महाराज सॅनिटायझर आणि कशाचं मास्क ते, हा आपले दोन मे राहता हो. त्यांच्या अंगावरून ट्रक जर गेला तर ट्रक पंक्चर होतो, पण त्यांना काही होत नाही. एवढी ताकद आहे बघा ना तुम्ही. मोठ्या मोठ्या लोकांच्या घरी गेलं, काही काही लोकांना 8-8 कारखान्याचा चेअरमन करतो देव. 8-8 कारखाने, साखर कारखाने स्वतःच्या मालकीची. पण चहा पाहिली की शुगर वाढते. लोक देवाने सांगितलं फक्त खुर्चीवर बसायचं, साखर खायची. देवाचं गणित उलट आहे महाराज. आमच्या गावामध्ये एक गण्या नावाचं पोरग होतं भाऊ. लग्न झालं त्याचं मागच्या उन्हाळ्यात. त्याचं नेहमी मला प्रश्न राहायचा, पुरुषोत्तम दादा. मी म्हणायचो काय रे गण्या, मी अशा मुलीसोबत लग्न करील ना महाराज की आपल्या बायको सारखी सुंदर बायको तालुक्यात नसली पाहिजे. म्हणलं गण्या चांगली इच्छा आहे, पांडुरंगाने तुझी इच्छा पूर्ण करावं. नेमकं गण्याचं लग्न ठरलं आणि गण्याने मला फोन केला, म्हणे दादा तुम्हाला लग्नाला यावंच लागतं. तुम्ही जर लग्नाला नाही आले तर मी पोरीच्या गळ्यामध्ये वरमाला घालणार नाही, तुम्हाला मंगलाष्टक म्हणावंच लागल. मी बहुतांशी मंगलाष्टक म्हणायला का जात नाही रवी भाऊ, एका मोठ्या ऋषीचा शाप आहे मला. मी ज्याच्या लग्नात 4 मंगलाष्टक म्हणले त्याच्या फक्त 4च महिने टिकलं महाराज. 2 महिने म्हणले की 2 महिने. त्याच्यामुळे आपण बहुतांशी कोणी म्हणतात ना, आता मगाशीच एक माणूस आला, तो म्हणे महाराज तुम्हाला काय पैसे पाहिजे ते पैसे घ्या, फक्त मंगलाष्टका. म्हणलं अजिबात माझ्या नादी नको लागू. मी ज्यांच्या लग्नात आशीर्वाद दिले त्यांचं वाटोळ झालं, तू माझ्या नादी अजिबात लागू नको. मी जातच नाही. आणि नेमका गाण्याने मला फोन केला, म्हणलं दादा अमुक अमुक तारीख आहे, संध्याकाळी 7:30चं लग्न आहे, तुम्हाला यावंच लागतं. मी सकाळचं कीर्तन करण्याच्या लग्नाला गेलो. हिवाळ्याचे दिवस होते, एवढी कडाडीची थंडी पडलेली होती, लोक अंगावर घेऊन लग्नाला आले होते. आणि मी शेवटच्या मंगलाष्टकाला गेलो. बामण काकांनी माझ्याकडे पाहिलं, म्हणलं शहाणपणा करू नको म्हणून घेतो. तरी पण बामणाला कुठं दम निघतो, त्याने दिलाच माईक माझ्या हातात. शेवटचं मग तदेव लग्नम सुरदम तदेव ताराबलम चंद्रबलम तदेव विद्याबलम चंद्रबलम तदेव लक्ष्मीपते दे मनसा स्मरामी. झालं लग्न झालं. मग मी गण्याला भेटायला गेलो. म्हणलं वा वा गण्या, अभिनंदन, एकदाच तुझं लग्न झालं गड्या. गण्याला भेटलो 10 मिनिटांनी मग त्याच्या बायकोला भेटायला म्हणलं दे ना वहिनीची ओळख करून. मग गेलो. मी खोटं सांगत नाही, कीर्तनात आहे.
देवानं गण्याच्या नशिबात असं काळं डांबर टाकलं की काला मीन्स काला, फक्त दातच पांढरे होते. गण्याला म्हणलं हे कसं रे असं? म्हणे दादा हे असंच आहे. जे पाहिजे ते भेटत नाही, नकोय ते भेटल्याशिवाय राहत. अरे जगातल्या कोणत्याच माणसाला असं वाटत नाही माझं जीवन दुःखात जावं, पण दुःख भेटल्याशिवाय राहत नाही एक. आणि प्रत्येकाला सुख हवं आहे. लहान, अरे ज्या पोराला सुख कुठं करायची शी कुठं करायची याची अक्कल नाही, ते सुद्धा मारुतीरायाच्या मंदिरात गेलं तरी देव बाप्पाला म्हणतो, देव बाप्पा मला सुखाचं ठेव. सुख हा माणसाचा आवडता विषय आहे, पण तुमचं नशीब एवढं खराब आहे, ज्याला सुख पाहिजे त्यांना भेटत नाही, ज्याला दुःख नकोय पण ते भेटल्याशिवाय राहत नाही. प्रत्येकाच्या दुःखाचं कारण भिन्न आहे महाराज. मी सांगितलं ना तुम्हाला, आज महाराष्ट्रापुढे एवढे मोठे संकट आहे, त्यामध्ये सर्वात मोठं संकट भाऊ दुष्काळाचं आहे. मी महाराष्ट्रभर फिरतोय, बऱ्याचशा ठिकाणी मराठवाड्यामध्ये आजच्या तारखेमध्ये टँकर चालू आहे. जर ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये जर समाजाला प्यायला पाणी नाही, तर एप्रिल महिन्यामध्ये मे महिन्यामध्ये शेतकऱ्यांनी करायचं काय हा मोठा प्रश्न आहे. काही गोष्टीमुळं जे मूळ विषय ते बाजूलाच राहून गेले ना महाराज. मला तर एक कळतंय महाराज, विषय कोणताही असू द्या, मरण शेतकऱ्याचं ठरलेलं आहे महाराज. दुष्काळ पडला तरी शेतकरीच मरणार, करोना आला तरी शेतकरीच मरणार, ओला जरी पडला तरी शेतकरीच मरणार, आणि कोरडा जरी पडला तरी पॉलिसी ठरलेली महाराज. श्रीमंत लोकांनी श्रीमंत राहायचं आणि गरीब लोकांनी गरीब राहायचं. पण एक सांगू का महाराज, जोपर्यंत श्रीमंत मनुष्य गरीब लोकांमध्ये येऊन बसत नाही, तोपर्यंत त्याची श्रीमंतीच शोभून दिसत नाही महाराज. खरं सांगतो तुम्हाला. अरे गरीब माणसं, श्रीमंत माणसाला जर आपली श्रीमंती मोजायची असेल तर त्याला गरीबातच यावं लागेल ना. शावकार जर शावकारात गेले तर कोण कोणाला शावकार म्हणायचं हा मोठा प्रश्न आहे ना. शावकार जर शावकाराच्या घरी गेले तर कोणी कोणाला शावकार म्हणायचं. शावकाराला जर आपली संपत्ती मोजायची असेल, शावकाराला जर आपली श्रीमंती मोजायची असेल, तर महाराष्ट्रातल्या नव्हे देशातल्या प्रत्येक शावकाराने कधीतरी गरीबामध्ये येऊन पाहिलं पाहिजेत महाराज. मी खरं सांगू का, समुद्र अथांग आहे, समुद्रासारखा विशाल या जगामध्ये काहीच नाही. आतापर्यंत त्याची लांबी रुंदी कोणाला कळली नाही, खोली सुद्धा कळली नाही. पण समुद्राचं दुर्भाग्य असं आहे, समुद्रावर प्रवास करत असताना माणसाला पाणी घरचं घेऊन जावं लागतं. हे समुद्रातलं सगळ्यात मोठं दुःख आहे. म्हणून माझी विनंती आहे, श्रीमंताला जर असं वाटतं ना लोकांनी आपल्याला श्रीमंत म्हणावं, त्यानं कधीतरी गरीबामध्ये गेलं पाहिजेत ना हो. अरे चांगल्या लोकांना किंमत चांगल्यामुळे नाही, जगात वाईट लोक आहे म्हणून लोकांना चांगल्या लोकांना किंमत आहे. सगळेच गोऱ्या लोकांनी जास्त खुश होण्याचं कारण नाही, जगात काळे म्हणून लोक तुमच्या थोबाडाकडे पाहतात. सगळेच जर नेपाळवानी गोरे झाले तर कोण कोणाकडे पाहायचं हा एक मोठा प्रश्न आहे ना. अरे जगात येडे लोक आहे म्हणूनच चांगल्यांना किंमत आहे, जगात व्यसनाधीन लोक आहे म्हणून तर माळकऱ्यांना किंमत आहे ना, जगात अज्ञानी आहे म्हणून ज्ञानी लोकांना किंमत आहे. म्हणून प्रत्येकाचं दुःख भिन्न भिन्न आहे महाराज. कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धरवे रहत उदास, थोडे थोडे सब दुखी सुखी राम के दास. आणि ते दुःख जर तुम्हाला आणि मला जीवनामध्ये घालवायचं असेल तर निश्चित माणसाने जीवनामध्ये आपलं दुःख देवाला सांगितलं पाहिजे. तुमचा आणि माझा विश्वास कमी आहे महाराज. शेवटचे पर्याय ठरल्यानंतर मनुष्य देवाकडे जातो. तुम्हाला एवढं जरी कळलं पाहिजेत, अरे किती जगातला मोठा डॉक्टर असू द्या, ऑपरेशन झाल्यानंतर जो त्यावेळेस ऑपरेशन थिएटरच्या बाहेर येतो त्यावेळेस ते पेशंटचे लोक विचारतात, पेशंटचे घरचे, हो सांगा ना आमच्या घरच्यांची तब्येत कशी आहे. त्यावेळेस डॉक्टरच्या मुखातून पहिला शब्द निघतो, हे बघा मला जेवढे प्रयत्न करता आले तेवढे मी केले, आता या पेशंटला वाचवायची जबाबदारी कोणाची आहे. मग तुमच्या आणि माझ्या जीवनातला शेवटचा पर्याय जर देव आहे तर तुमच्या आणि माझ्या जीवनातला पहिला पर्याय देव का नसावा. माझी विनंती तुम्हाला. एका माणसाची डोक्याची सीर ब्लॉकेज झाली भाऊ, संभाजीनगरच्या सगळ्यात मोठ्या महागड्या हॉस्पिटलमध्ये त्याला भरती केलं. 4 तास त्याच्यावर ऑपरेशन झालं आणि ऑपरेशन थिएटरच्या बाहेर ज्यावेळेस त्याला काढलं त्याचं बिल काढलं होतं डॉक्टरनी 15 लाख रुपये. 15 लाख रुपये बिल पाहिल्यानंतर तो माळकरी म्हातारा होता, जोऱ्या जोऱ्यात त्यानं टाहो फोडला, रडायला लागला. डॉक्टर माळकरी होता, डॉक्टरने आवाज दिला, ओ बाबा, ओ बाबा ऐका ना. तो बाबा म्हणला काय. हे बघा तुम्ही माझ्या आजोबा सारखे, 15 लाख रुपये बिल तुम्हाला थोडं जास्त वाटत आलं, यातलं मी 5-6 लाख रुपये कमी करतो, फक्त तुम्ही रडू नका. ते म्हातारा हसलं आणि त्या डॉक्टरला सांगत होता, अरे वेड्या माझी 40 एकर जमीन समृद्धी महामार्गात गेलेली आहे. काय म्हणलं म्हातारा डॉक्टरला, माझी 40 एकर जमीन समृद्धी महामार्गात गेलेली आहे आणि एकच पोरग आहे मला, ते बी माळकरी आहे. 4-5 कोटी रुपये माझ्या अकाउंटला पडून आहे. तू जर 50 लाख रुपये बिल काढलं असतं ना तर 2 मिनिटात मी ते बिल पे केलं असतं, एवढी ताकद आहे माझ्यात. मग बाबा एवढे जर तुम्ही श्रीमंत आहात तर ते 15 लाख रुपये बिल पाहून तुम्ही रडता का. त्या म्हाताऱ्याने जे डॉक्टरला उत्तर दिलं तेवढं उत्तर घेऊन घरी जा, मी समजेल माझं कीर्तन सार्थक झालं. डॉक्टरला ते म्हातारा सांगत होतं, डॉक्टर साहेब 4 तास आयसीयू मध्ये माझं शरीर सांभाळलं होतं मी, तर माझ्या शरीराचं मेंटेनन्स तुम्ही 15 लाख रुपये काढलं.
वयाच्या 85 वर्षापर्यंत माझ्या देवानं मला सांभाळलं, पण 1 रुपया मेंटेनन्स घेतलं नाही. हे दुःख माझ्या जीवनामध्ये. नळपट्टी भरली नाही तर तुम्हाला ग्रामपंचायतला उभा राहता येत नाही. हा नियम आहे ग्रामपंचायतचा. लाईट बिल जर नाही भरलं तर मीटर कापतात तुमचं वायर देऊन. ऐका, सकाळी 6:30 वाजता सूर्य उगवतो, संध्याकाळी 5:30 वाजता मावळतोय. कधी तुम्हाला आतापर्यंत सूर्याने कधी लाईट बिल पाठवलं का महाराज? माझी विनंती आहे, एखादा दारूचा दुकानदार ज्यावेळेस दुकान उघडतो ना महाराज, तर पहिली अगरबत्ती देवाला लावतो तो भाऊ, आणि देवाला विनंती करतो, देवा हात जर खानदानी बेवडे येऊ दे गड्या. बरोबर आहे का नाही? धंदा आहे ना त्याचा, तो काय त्याचा धंदा आहे तो. अरे एखादा मांसाहार करणार, थांबा, एखादा मांसाहार करणारा मनुष्य असू द्या, तो मांस विकत असू द्या, पण ज्यावेळेस बकरी कापतो लटकवतो त्यावेळेस तो पहिली अगरबत्ती, तो अल्लाला मानत असेल कोणाला मानत असेल, तो पहिली अगरबत्ती लावतो देवाला सांगतो, देवा माझा व्यवसाय चांगला होऊ दे. मला एवढंच सांगायचं तुम्हाला, दारूचा दुकानदार जर सुरुवात देवापासून करत असेल, एक चोर जर चोरी करण्यासाठी गेला तर पहिलं महादेवाला नारळ पडतो. महादेवा सगळे लोक कीर्तनाला एखादं चांगलं घर सापडू दे. बरोबर आहे का नाही? मग लोक चोरी करण्यासाठी जर चालले तर देवापासून सुरुवात करतात. दारूचा दुकानदार जर दुकानाची सुरुवात देवापासून करत असेल तर तुम्ही आणि मी, तुमच्या आणि माझ्या जीवनाची सुरुवात देवापासून का करू नये? केलीच पाहिजे महाराज. जिंदगी जब तक रहेगी फुर्सत ना होगी काम से, कुछ समय ऐसा निकालो प्रेम करो भगवानशी. विनंती गड्यानो तुम्हाला, कोरोनाच्या काळानंतर तुम्ही आम्ही लोक जिवंत आहेत असं समजा. देवानं तुम्हाला उर्वरित आयुष्य फक्त बोनस दिलंय. काय दिलंय? आणि ते बी काड्या करण्यासाठी नाही. काय माणूस कसा घडवला वा अण्णा काही कळत नाही. तुम्ही सगळे प्राणी पहा, कुत्र आडवय, मांजर आडवी, गाय आडवी, बैल आडवी, म्हैस आडवी, सगळे आडवेचे हो. फक्त एक उभं घातलंय जन्माला देवानं. देव तर डोक्याला हात लावून बसला. हे उभा असून एवढं आडवं चालतं? माणसाचा स्वभाव सांगतो, हे उभा असून एवढं आडवं चालतं. बायचान्स आडवा असतं तर किती आडवं चाललं असतं. देवाला बरं वाटावं म्हणून माणसाची निर्मिती, पण माणसापासून देवाला 1% समाधान नाही महाराज. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, तुम्ही सर्व काही करा गड्यानो, राजकारण करू नका असं माझं म्हणणं नाही. मी कीर्तन करतोय, मला देवानं कीर्तन करण्याची बुद्धी दिली, बोलण्याचं वक्तृत्व दिलं. मला किती जरी त्रास झाला तरी आता उद्या सकाळचं कीर्तन, ते श्रीगोंद्या तालुक्यात एक काँग्रेसचे खूप मोठ्या अध्यक्ष होते, त्यांची पुण्यतिथी. रात्रभर प्रवास करायचा. एक माणूस म्हणे, एवढा कशाला बोमट्या मारत फिरतोय? पैशासाठी नाही बरं. तुमचा असा गोड गैरसमज असेल, माझं आधार कार्ड पॅन कार्ड घेऊन जातो मी. 1 रुपयाची प्रॉपर्टी नाही महाराज. जेवढी होती तेवढी चोख उभरायसाठी खर्च केली. बरोबर आहे का नाही? मी नारदाच्या गादीवरून सांगतो, अजून घर सुद्धा नाही. अण्णाला मागाशी सांगितलं, अण्णा म्हणे बस झाला आता, धर्म काही पोटा पाण्याचं पाव, लेकर आहे 2 काहीतरी बघाव. म्हणलं अण्णा होईल हो. प्रत्येकाने जर पोटाचं पाहिलं तर धर्माचं कोणाचं पाहायचं, हा एक मोठा प्रश्न आहे. एक खरं सांगू तुम्हाला, प्रत्येकाने, तुम्हाला राजकीय क्षेत्रामध्ये जर देवानी पद दिलं असेल तर त्या क्षेत्रामध्ये चांगलं काम करा. मी तर नेहमी सांगत असतो, अरे हा समाज एवढा चांगला आहे, राजकीय क्षेत्रामध्ये ज्या ज्या लोकांनी चांगलं काम केलं महाराज, गावोगावी त्यांचे पुतळे झालेले एवढे चांगले लोक या समाजामध्ये. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये ज्या लोकांनी चांगलं काम केलंय त्या लोकांचे मंदिर या महाराष्ट्रामध्ये झालेले. म्हणून प्रत्येक देव प्रत्येकाला संधी नाही देतो महाराज. काही काही लोक मेले हो महाराज, पण ग्रामपंचायतचे सदस्य नाही झाले महाराज. ग्रामपंचायतचे सदस्य, देवानं जर आपल्याला पद दिलं असेल या समाजाची सेवा करण्यासाठी, तर किती जरी दुःख झालं तर प्रत्येक माणसाचं ते कर्तव्य, तो तुमचा धर्म आहे. कारण तुम्ही धर्मासाठी फिरता, समाजाच्या सेवेसाठी फिरता. त्या त्या क्षेत्रामध्ये चांगलं काम करा. निश्चित मी तर नेहमी सांगत असतो, किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं, पराया दर्द जो अपनाए उसे इंसान कहते हैं. ये दुनिया एक उलझन है, कई धोखा कई ठोकर, कोई हंस हंस के जीता है, कोई जीता है रो रो कर. मुश्किल में संभल जाए उसे इंसान कहते हैं. तुमच्या प्रवासामध्ये जर जास्त अडचणी निर्माण व्हायला लागल्या ना, तर समजून चालव तुम्ही योग्य दिशेने प्रवास करत आहात. कोणत्या दिशेनं प्रवास करत आहात? अरे हायवे रोड म्हटल्यानंतर गतिरोधक येणारच आहे. मग गतिरोधक आले म्हणून माणसानं प्रवास थांबवायचा असं नाहीये. चांगलं काम करणाऱ्या माणसाने आपलं चांगलं काम करत राहायचं. अरे समाजाने तुमच्या कामाची दखल घ्यावी, एवढं चांगलं काम करताच कशाला? समाज
बसा बसा, झालं का आता? काही काही मस्त बिचाऱ्याने तंबाखू खाऊन घेतली, काही काही निघून बी गेले. वा बरं आहे, लाईटीचे उपकार आहे. एक वेळ करी या दुःखा वेगळे दुरितांचे जाळे उगवणी, आठवीन पाय हा माझा नवस रात्रानी दिवस पांडुरंगा, बहुदुरवरी भोगविले भोगा आता पांडुरंगा सोडवावे, तुका म्हणे काया करीन कुरवंडी ओवाळून सांडे मस्तक हे, आठवीन पाय हा माझा नवस रात्रानी दिवस पांडुरंगा. अभंगाची सरळ भूमिका मी तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवली. थोडं लक्ष द्या माझ्या कीर्तनाकडे. झालं आता फक्त 10 मिनिटं घेतो मी, ताण नका घेऊ. मला माहिती मी रात्रभर जरी कीर्तन केलं तरी तुम्ही काही सुधारणार. वा भाग्यवान आहे. राहुल भाऊ, मी काल रामटेकला गेलो होतो. माझं कीर्तन होतं. मोठ्या माणसाने, आपले काँग्रेसचेच एक माजी आमदार होते, त्यांनी कीर्तन ठेवलं होतं. आदल्या दिवशी गौतमी पाटलाच होतं, नंतर पुरुषोत्तम पाटलाच. मग झालं ते कीर्तनात. तर एक देशी प्रेमी होता, खूप चांगला होता. समाजही होता, 10-20 हजार लोक होते. त्याचा एकच दणका, 15 मिनिटं झाले की तो असा हात वर करायचा आणि म्हणायचा, पुरुषोत्तम महाराज तुम आगे बढो. मला काय बोलतोय काही कळत नाहीये. 2 मिनिटं. मानवी देहाला जन्माला आल्यानंतर निश्चित माणसाने थोडा वेळ तरी देवासाठी देत चला. 24 तास आहे तुमच्याकडे, त्यातले 23 तास समाजाची सेवा करा, धंदा करा, व्यवसाय करा, शेती करा, पण 1 तास तुम्ही त्याच्यासाठी द्या. बसणारे मंडळी, माझी विनंती आहे, तुम्ही त्याच्यासाठी वेळ द्याल तर तो तुमच्यासाठी वेळ देईल गड्यांनो. बरेचसे लोक आम्हाला म्हणतात 4 राज्यामध्ये कीर्तन करावं लागतं, दररोज कीर्तन आहे महाराज. एका वर्षात इनोवा गाडी माझी 1.5 ते 2 लाख किलोमीटर झाली. कोणता ड्रायव्हर 6 महिन्याच्या वर टिकत नाही. त्याला 2-3 महिने बरं वाटतं महाराजासोबत, बरं आहे, पण दुसरं काहीच नाही. गाडी एक गाडी, गाडी दोन्ही गाडी, गाडी त्रिक गाडी आणि गाडी चोक गाडी. गाडी सोडून दुसरा विषय. मी महाराज झाल्यापासून आतापर्यंत कमीत कमी 25 लाख किलोमीटर फिरलो भाऊ. किती? 2-4 दिवसापूर्वी एका चांगल्या खासदाराचा वाढदिवस होता आणि ते मला म्हणे, महाराज रात्रंदिवस प्रवास करता हो, कधी थकत नाही, कधी तुम्हाला काही होत नाही, कधी तुमच्या गाडीचा अपघात होत नाही, काय कारण काय याचं? मी त्या खासदार महोदयांना जे उत्तर दिलं ते खूप महत्वाचं होतं. म्हणलं, साहेब रात्री 9 ते 11 कीर्तन संपलं की आमचा ड्रायव्हर गाडीच चालवत नाही. एक लक्ष देऊन ऐका, रात्री 9 ते 11 कीर्तन संपल्यानंतर आमचा ड्रायव्हर गाडीच चालवत नाही. रात्रभर गाडी चालवण्याचं काम ड्रायव्हरच्या रूपात पांडुरंग परमात्माच करतो. त्याच्यामुळे दुःख होण्याचं काही कारण नाही. तुम्हाला जबाबदारी टाकावं लागेल ना महाराज त्याच्यावर. तुमचा विश्वास नाहीये, तुम्ही देवावर विश्वास टाका. तुका म्हणे